1945 साली नाविक दलाने बंड पुकारलं होतं. मी व्युत्थान केलं होतं इंग्रज सरकारच्या विरुद्ध. नाविकांनी जसं नाविक दलाच्या सैनिकांनी जसं हे व्युत्थान केलं तसं व्युत्थान सगळीकडे पसरेल, कारण हिंदुस्थानच्या सैन्यामध्ये असे लोक खूप भरती झालेले आहेत हे इंग्रजांनी जाणलं. त्याचं कारण सावरकरांनी 1937 सालापासून सैन्यात शिरा असा धोशा लावलेला होता. हिंदूंना वारंवार ते सांगत होते, सैन्यात जा. आजपर्यंत इंग्रजांनी आपल्याला शस्त्र हातात घेऊ दिली नाहीत. आता इंग्रज आपणून शस्त्र देत आहेत, कारण ते संकट आलेले आहेत. महायुद्ध चालू झालेलं आहे, म्हणून त्यांना आपलं सहाय्य हवं आहे, म्हणून ते शस्त्र द्यायला तयार आहेत. ती शस्त्र हातात घ्या, ती चालवायला शिका. ती शस्त्र नंतर कुणावर रोखायची हे आपल्याला ठरवता येईल. इतकं स्पष्ट सावरकर सांगत होते 37-38 सालापासून. आणि म्हणून इंग्रजांनी उभारलेल्या भारतीय सेनेमध्ये हिंदू लोकांचा आणि ते सुद्धा राष्ट्रवादाने प्रेरित झालेल्या लोकांचा खूप भरणा झालेला होता. त्यातल्याच काहींनी बंड पुकारलं, म्हणजे व्युत्थान. स्वातंत्र्य युद्धच होतं ते इंग्रजांच्या विरुद्ध. मुंबईमध्ये ते घडलं आणि त्या बोटी घेऊन ते चक्क समुद्रात निघून गेले होते इंग्रज सरकारचं न ऐकता. मग हे लोणचं पसरलं इतर भारतीय सैनिकांमध्ये, तर हिंदुस्थान आपल्या ताब्यात राहणं शक्य नाही हे इंग्रजांना कळलं आणि म्हणून इंग्रजांनी हिंदुस्थानला स्वातंत्र्य दिलं. या नाविक दलाच्या बंडामुळे मिळाले, म्हणजेच सावरकरांच्या प्रेरणेने मिळाले. कारण सावरकरांच्या प्रेरणेमुळे हिंदू सेना निर्माण झालेली होती आणि त्याचाच उपयोग सुभाषचंद्रांना झाला नंतर. ते तर त्यांनी नंतर प्रसिद्ध करून दाखलं. ज्यावेळी अंदमान त्यांनी जिंकलं सुभाषबाबूंनी, आझाद हिंद सेना निर्माण केली होती. ही सुभाषबाबूंनी निर्माण केली अशी कल्पना आहे. पण सावरकर आणि रासबिहारी बोस हे जपानमध्ये जाऊन स्थापित झालेले होते. सावरकरांचे ते मित्र होते. या दोघांचा पत्रव्यवहार जपानी धर्मगुरूंच्या माध्यमातून सतत चालू होता आणि इंग्रजी सेनेत सावरकर हिंदू लोकांना पाठवत होते. त्या सेनेचा पराभव झाल्यावर जपानमध्ये ते कैदेत पडत होते. या जपानमध्ये कैदेत पडलेल्या हिंदू सेनेला जवळ करून रासबिहारी बोसांनी आझाद हिंद सेना उभी केली होती. दशसहस्र सेना निर्माण झाली होती. त्याला कोणतरी सेनापती हवा होता, म्हणून रासबिहारी बोस सावरकरांना लिहित होते. सावरकरांनी बघितलं आणि सुभाषचंद्र बोसांना हाताशी धरून त्यांना तिकडे पाठवलं. त्या सेनेचे सेनापती सुभाषचंद्र बोस झाले. हे सगळं सुभाषचंद्रांनी सांगितलं आणि म्हणून सावरकरांची टिंगल करत होते सगळे रिक्रूट वीर म्हणून. म्हणजे इंग्रजांनी निर्माण केलेल्या भारतीय सेनेत प्रवेश करा, रिक्रूट भरती व्हा, असं सावरकर सांगत होते. म्हणून गांधी, नेहरू आणि सगळे काँग्रेसजन सावरकरांची टिंगल करत होते आणि रिक्रूटवीर म्हणत होते. पण त्यामुळेच इंग्रजांच्या सेनेमध्ये म्हणजेच भारतीय सेना दलामध्ये बहुसंख्य हिंदू झाले आणि ते राष्ट्रप्रेमाने ओथंबलेले होते आणि त्याचा लाभ सुभाषचंद्र बोसांना झाला. आझाद हिंद सेना हे नाव सुभाषचंद्रांनी नंतर दिलं. सेना आधीच तयार होती रासबिहारी बोसांच्या नेतृत्वाखाली. त्याचं सेनापतित्व सुभाषचंद्रांनी घेतलं आणि हे त्यांनी प्रामाणिकपणे जाहीर करून सांगितलं आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळालं की यापुढे हिंदुस्थानवर आपण इंग्रज सेनेच्या आधाराने कब्जा ठेवू शकत नाही हे इंग्रजांना कळलं. पार्लमेंटमध्ये ठरावसुद्धा तसा केला, ॲटलीने केलेला आहे आणि हे सगळी आहेत, काय नोंदी आहेत. हा जर क्षणाक्षणांचा विचार केला तर स्वातंत्र्य गांधींच्या अहिंसक चळवळीने मिळालं नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सेनादलात भरती व्हा ह्या चळवळीमुळे मिळालं हे मान्य करावं लागतं. याला म्हणायचं विवेक. हा विवेक कोणी करतच नाही. जाहिरातबाजीला भुलतात आणि महात्मा गांधींमुळे स्वातंत्र्य मिळालं असं म्हणतात. चूक आहे.